ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. कारण आता पूजा वगैरे झालेली आहे आणि मला सहज एक मनात आलं. माणसाच्या आयुष्यात हं, की माणूस किती पळतो, पळतो. हं? त्याला जर कळलं की अमुक ह्या वर्षामध्ये तुझं मरण आहे, 2 वर्षानं आहे, 4 वर्षानं आहे, 5 वर्षानं आहे, 10 वर्षानं आहे. हं? तर तो काय करू शकेल? हं? जो माणूस समजा असा जर विचार करतो ना, की अमुक एक 10 वर्षात माझं मरण आहे अथवा एक 5 वर्षात, तर त्याच्यामध्ये खूप काही बदल होतात. हं? कारण तो वागणुकीमध्ये चांगल्या प्रकारे वागू शकेल. हं? म्हणजे आपल्या हातून काही काही घडू नये, वाईट कृती करू नये आपण. आपण सगळ्याशी प्रेमाने राहावं. हं? सगळ्यांना प्रेम द्यावं. हं? काही चुकीच्या गोष्टी करू नये. त्याला 100% वाटतं. पण सगळ्यांना नाही बरं का, बऱ्याच माणसांना. म्हणून मला काय वाटतं, की जर आपल्याला काहीतरी बनायचं आहे, जर चांगला माणूस जर बनायचा आहे, तर आपण आपलं मरण थोडंसं पाहायचं, की अंदाज काढायचा. आता सध्या आपलं वय किती आहे? हं? त्या अंदाजाने समजा आपण सर्वसाधारणपणे आता समजा आपल्याला कोणते कोणते आजार आहेत. हं? ते आजार पुढे-पुढे कसे करू शकतील? एक अंदाज काढायचा. आपले मनाला थोडासा विचार करायचा. शांत बसायचं आणि विचार करायचा. एक समजा आपण एक 10 वर्षेच अ, जगणार आहेत. हं. मग 10 वर्षामध्ये आपल्याला आपण चांगलं किती करू शकतो? वाईट किती करू शकतो? हं. मरण जर आपल्याला कळलं ना असं, की एक अंदाज, की आपल्याला की बरोबर माणूस लाईनवर येतो. हं. ज्यांना ते कळतच नाही म्हणून हातपाय जरी हालना गेले तरी त्यांची वळ चालूच असते दुसरी. माझ्या ह्याच्यासाठी हे करायचं, माझ्या त्याच्यासाठी ते करायचं. हं. आणि तो कधी मरून जातो ते त्याला पता बी नाही. तुम्ही म्हणाल हे असं का आज सांगालीत? हं. त्याचं कारण कसं आहे, ज्यावेळेस माणूस मरेपर्यंत त्याच्या अपेक्षा ठेवतो, अमुक मला ही गोष्ट हवी, मला अमुक ते व्हायचे आणि सगळेच स्वप्न पूर्ण होत नसतात. हं. तर अशा वेळी काय होतं, ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो, अशा पळापळी त्याच्यात जगण्याच्या धावपळीमध्ये तो समजा विचार करत नाही काय करेल आणि त्याच्या अपेक्षा तशाच राहतात आणि त्याच्यात मृत्यू झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पितृदोष लागतो पुढच्या पिढीला. म्हणून ही गोष्ट सांगायची तुम्हाला. तुम्हाला जर वाटतंय ना, की आपला दोष वगैरे आपल्या पुढच्या पिढीला काही लागू नये अथवा काही होऊ नये, हं, तर मग आजपासून बदलायला चालू करा. हावरेपणा कमी करा जरा आणि तुमचं वय जर समजा पुढे गेलं असेल, समजा 50च्या पुढे, तर आता हावरेपणा कमी करा. कारण काय आता तुमची गॅरंटीच नसते आणि मग तुमच्या इच्छा काय असतील ते तशाच राहतील आणि तशा राहिल्यानंतर अ, तुमच्या आत्म्याला तृप्ती भेटणार नाही आणि तुमच्या आत्म्याला तृप्ती नाही भेटली, की मग विनाकारण तुम्ही पुढच्या पिढीला त्रास देताल. हं? त्रास द्यायला चालू करताल तुम्ही. कारण पितृदोष म्हणजे नेमकं काय? तर हे अधुऱ्या इच्छा, एखाद्या व्यक्तीच्या अधुऱ्या इच्छा राहिल्यानंतर हा दोष निर्माण होतो. त्याचा जो आत्मा आहे, तो त्याच्या नातलगामध्ये, त्याच्या घरामध्ये भटकत राहतो. त्याच्या काही अधुऱ्या इच्छा काही राहिलेल्या असतात ना, त्याच्यामुळं तो आत्मा तिथेच राहतो. त्याला मोक्ष भेटत नाही आणि मग इतर लोकांना त्याचा त्रास होतो. हं. आणि त्या व्यक्तीला अतृप्त असल्यामुळे तो बी भटकत राहतो.
जर तुम्हाला आपण गेल्यानंतरही कुणाला आपला त्रास होऊ नये, काय होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर एक ठरवा की आता आपण कधीही मरू शकतो. आणि खरं पाहिलं तर कोण गॅरंटी देऊ शकतो? आता मी तुमच्यापाशी बोलतोय, आता मी थोड्या वेळानं राहील का ह्याची गॅरंटी आहे का कुणाला तरी? कुणालाच गॅरंटी नाही. हं? कधीही समोर आत्ता आपण मरणारच आहे समजायचं. आत्ता आपण जाणारच आहे समजा ही जग सोडून. त्या हिशोबाने राहायचं. म्हणून जर तसं ठरवलं तर काय होतं, एक तर ताण कमी होतो आणि आपल्या वागणुकीमध्ये थोडं बदल होतो. थोडा म्हणजे बऱ्यापैकी बदल होतो आणि आपण जरा देवाचं करायला लागतो. हं? कारण शेवटी काय असतं, आत्तापर्यंत तुम्ही पळालात, सगळं पळालात, प्रपंचासाठी पळालात, सगळ्या गोष्टी पळापळी करीत बसलात. पैसा कमवण्याच्या भानगडीत तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, नको त्या गोष्टी केल्यात. आता तरी ज्या केलेल्या पापाचं जरा धुणं-पिणं करायचं असेल ना, तरी आता तरी देवाच्या मार्गी लागा. जरा नामस्मरण करा, मंत्रजप करत जा, देवाला थोडंसं तरी भजत जा जरा. हं? पूजा अर्चा करावी. हं? झालं ना आतापर्यंत? मला एक सहज एक आता पूजा करता करता वाटलं, एक माणसं येतात म्हणून सुचतं असं काहीतरी. दुसरं काही विशेष नाही, फक्त तुमचा पुढे दोष कुणाला लागू नये म्हणून एक मनामध्ये आणा की आपण आता कधीही मरू शकतो. आणि खरं तसंच आहे ते. कधीही वरी जाऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि तो बदल व्हावा याकरता आजचा हा व्हिडिओ आहे. तर मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी.